तर मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओ मित्रांनो थोडा वेगळा आहे. आज काहीतरी नवीन मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते मी ऑनलाईन मागवलं होतं, त्याची मला थोडी गरज होती. त्यामुळं चला आपण सुरुवात करू नवीन व्हिडिओला. ते म्हणजे आज नवीन मी सायकल मागवलेली आहे ऑनलाईन. तर सायकल तुम्हाला कशी वाटते शेवटला व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, ही आहे आपली नवीन सायकल. ही सायकल 7 गिअरची सायकल आहे. तर या ठिकाणी पाहू शकता 1 2 3 ते 4, 3 इकडे आणि 4 इथे. 1 2 3 4. तर पाहिजे 7 स्पीड दिलेले आणि चांगली सायकल आहे मित्रांनो. इथं शॉकअप पण आहे तिला. आता या ठिकाणी पाहू शकता इथं शॉकअप आहे, डिस्क ब्रेक आहे. पुन्हा त्यानंतर बाकी त्याला मड ग्लास वगैरे ते नाही आलेलं अजून, ते आपल्याला वेगळं घ्यावं लागतं. तर ते पण मागवले मी, ते पण येईल. आणि हे पाहू शकता ही गिअरची सिस्टम नवीनच आहे. म्हणजे आजपर्यंत कधी सायकल घेतली नव्हती गिअरची, आपली नॉर्मली सायकल वापरत होतो. आणि ही अशी सायकल मी पहिल्यांदाच घेतलेली. तर पाहू शकता कशा पद्धतीने. आणि याची किंमत मला वाटलं नव्हतं एवढ्या कमी किमतीत एवढी म्हणजे चांगल्या पद्धतीने सायकल येईल आपल्याला. तर सायकलची किंमत 7,000 रुपये मित्रांनो. इथं पाहू शकता हे गिअर बॉक्स आहे पूर्ण अशा पद्धतीने. पाठीमागं पण तिला डिस्क ब्रेक आहे. आणि साधी सिंपल सायकल आहे मित्रांनो. तर युनिक वाटते, जरा थोडी नवीन आहे. आणि काहीतरी आपण घेतले नवीन म्हटल्यावरती थोडं दाखवायला पाहिजे आपल्या यूट्यूब फॅमिलीला. तर पाहू शकता अशा पद्धतीने तिला. त्यानंतर मित्रांनो सायकल आली होती अशी, मला ते अनबॉक्सिंग वगैरे करताना व्हिडिओ बनवायचा होता, पण ते व्हिडिओ मला बनवता नाही आला, ते गेटवरती असल्यामुळं. आणि ती मी अनबॉक्सिंग वगैरे केली त्या टायमाला मोठा बॉक्स होता, त्याच्यात फक्त आपल्याला हँडल हा इथं जोडून आलता ह्या ठिकाणी. आणि बाकी जे रिफ्लेक्टर लाईट वगैरे, ही रिफ्लेक्टर लाईट आहे बघा, ही एक. आणि पुढून एक रिफ्लेक्टर लाईट आहे बघा, ही एक. तर ही एका बॉक्स मध्ये आलते. पुन्हा हे पॅन्डल आहे बघा, हे पॅन्डल जे दिसतात ना, हे पॅन्डल पण म्हणजे एक बॉक्स मध्ये आलते. त्याचं मी अनबॉक्सिंग करून पुन्हा त्याला जोडलं. त्याला ते स्पॅनर वगैरे सगळं आलतं. आणि व्यवस्थित आहे. मी फ्लिपकार्टवरून मागवली होती ऑनलाईन. तशी तिची प्राइस काहीतरी 6,999 होती आणि मला पेड करावं लागलं 7,006 रुपये. तर ऑनलाईनवरती काही लोक विश्वास नाही ठेवती आणि बऱ्यापैकी फसवणूक होती. पण मला असं काही जाणवलं नाही. ज्यावेळेस ती डिलिव्हरी बॉय घेऊन आली त्या टायमाला त्यांना मी पहिल्यांदा पेमेंट केलं नाही. तर पहिल्यांदा मी खोलून पाहिलं, व्यवस्थित चेक केलं. मी जे ऑनलाईन मागवले त्या वस्तू त्या आहेत का त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा पहा आणि त्यानंतरच पेमेंट करा. तर त्यांनी ते म्हटले नाही नाही आम्हाला अनबॉक्सिंग नाही करता येत. तर मी त्यांना बोललो का तुम्ही रिटर्न घेऊन जाऊ शकता, मला नाही पाहिजे. त्यानंतर त्यांनी मित्रांनो त्याची अनबॉक्सिंग करून मला दाखवली आणि ते म्हटले का हा तुम्ही जे मागवलंय तेच आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस मला कन्फर्म झालं त्याच वेळेस मी ते पेमेंट केलं आणि मी जे मागवलं ते माझ्या ताब्यात घेतलं. तर मित्रांनो सायकल मला एकदम आवडलेली, छान सायकल आहे. तर पाहू शकता या ठिकाणी. इथं आमचं लोकेशन भरपूर मोठं आहे, त्यामुळे जर काही याच्यासाठी मी घेतली का आपल्याला कुठे जायला यायला पाय पाय जावं लागतं इथं लोकेशन मध्ये. तर त्यासाठी आपले रोजची छोट्या मोठ्या कामासाठी ज्या ठिकाणी 1 तास लागतो, अर्धा तास लागतो जाऊन येण्यासाठी, तर 10 मिनिटात आपण जाऊन येऊ शकतो अशा ठिकाणी, नाही का, पाय पाय जाण्यापेक्षा सायकलीवरती. तर चांगली सायकल आहे. तुम्हाला पण कशी वाटती नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आपली सायकल नवीन घेतलेली, तिला अजून या ठिकाणी ते मरगाड म्हणतात आपण मराठीत, मरगाड असतं. त्यानंतर ती लाईट एक
आणि अजून एक दोन वस्तू आहे त्या ऑनलाईन मध्ये मला दाखवल्या होत्या का 500-550 रुपयाला. पण मी एकदा इथं मार्केटमध्ये जाऊन पण चौकशी करणार आहे किती रुपयाला भेटतात किती रुपयाला नाही. आणि त्यानंतर मग जर आपल्याला तिकडं ऑनलाईन जर स्वस्त बसत असेल तर ऑनलाईनच मागवणार आहे, नाहीतर मग मार्केटमधून घेणार आहे. याला इथं चाकाला रिमला लावायला आपल्याला ती रिफ्लेक्टर पण आहेत, पण ते मला काही बसवता आले नाही व्यवस्थित, ते पण आलेले आहेत. तर अजून एकदा पुन्हा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे टायर आहे. आणि तर पहा मित्रांनो कशी वाटते, काय आवडली असली तर कमेंट करून सांगा. आणि ऑनलाईन तुम्ही पण मागवू शकता, असं काही नाही, जे पाहिजे ते आपल्याला भेटतंय. तर मी आता पहिल्यांदा म्हणजे एवढी मोठी वस्तू ऑनलाईन वरून मागवलेली आणि कन्फर्म केलं मी. आणि कधी पण आधी पेमेंट करायचं नाही ऑनलाईनला, कॅश ऑन डिलिव्हरी जर असेल तरच ती वस्तू मागवायची, नाहीतर ती मागवायची नाही. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही आधी पेमेंट करता त्यानंतर ती त्यांच्या मर्जीनुसारच आपल्याला वस्तू देत असतात. त्यानंतर आपण बोलू पण शकत नाही, ते कस्टमर पण ते काय करतात, कस्टमर केअरला ते नंबर आपल्याला त्रास करतात. त्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीच करायची कधी पण, आणि त्याने फायदाही होतो. चांगल्या पद्धतीची वस्तू देतात, त्यांना माहिती आहे कस्टमरला नाही जर आवडलं तर ती पाठीमाग करतात. त्यासाठी आपण ऑनलाईन डिलिव्हरी करताना कॅश ऑन डिलिव्हरी करायची, म्हणजे आल्यावरती वस्तू आपल्या हातात पडल्यानंतर आपण पेमेंट द्यायचं. आणि आपल्याला आवडली तर ठीक आहे, नाही तर त्याच्याच हातून पुन्हा रिटर्न करून द्यायचं ते. तर एक चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपली सायकल कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. नवीन सायकल आहे आणि पहिल्यांदा म्हणजे गिअरची सायकल मी पहिल्यांदा घेतली. लहान असताना एकदा वडिलांनी मला घेतली होती. आणि ह्या ठिकाणी सायकलची गरज असते. एक आम्ही ज्यावेळेस भरती झालतो आणि नगरला ज्यावेळेस आम्ही डॉक्युमेंट काढायला गेलो, मित्र आहे जे आम्ही दोघं तिघ जण भरती झालतो, तेव्हा त्यांना मी बोललो होतो नाही का, फौजी लोक सायकलीवरती का जाते, तेवढी सायकल का चालवतात. तर त्याचं कारण त्यांना म्हटलं, बाबा मी पूर्ण नोकरी करीन पण कधी सायकल घ्यायची नाही, नाही का, फौजमध्ये जरी. पण कसं राहतं, काही वेळेस तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व नंतर कळतं, आणि ते मला आता या ठिकाणी आल्यानंतर समजलं का बाबा आपल्याला सायकलची गरज आहे. आणि खरंच गरज होती, त्यामुळे मी सायकल घेतली आणि चांगल्या पद्धतीने सायकल आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपली सायकल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूच आपण नवीन व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.